a particle moves a distance x in time t as एक इक्वेशन आहे x is equal to t plus 5 raised to minus 1. तो क्वेश्चन है the acceleration is proportional to नंबर 1 velocity raised to 3 by 2, distance चा स्क्वेअर, distance raised to minus 2 and velocity 2 by 3. सांगतो पहा एकदा. हे डिस्टन्स टाइम रिलेशन आहे आणि तुम्हाला ऍक्सिलरेशन यापैकी कशाला प्रोपोर्शनल असेल विचारलेलं आहे. तर आपल्याला आधी काय करावं लागेल, डिस्टन्सला डिफरन्शिएट करून व्हेलॉसिटी आणि मग व्हेलॉसिटीला डिफरन्शिएट करून ऍक्सेलरेशन आणि मग चेक करायचं यातल्या कशाला बसतं ते. जसं आता तुमचं जे फंक्शन आहे एक्स आहे टी प्लस 5 चा पॉवर -1. लक्ष द्या, -1 पॉवरला काय लिहितो आपण 1 अपॉन. ठीक आहे. आता हे झालं एक्स चं फंक्शन टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. आपल्याला काढायचे व्ही, तर आपण याला करू dx बाय dt. dx बाय dt तर v असते. मग ह्याला कसं लिहितात, याला एक लिहायची पद्धत आहे 1 अपॉन एक्स च्या फॉर्म मध्ये आहे ना. हा 1 अपॉन एक्स चं डेरिव्हेटिव्ह असते -1 अपॉन एक्स स्क्वेअर. हे मी तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युले लिहून दिले होते. त्यात 1 बाय एक्स, आणि ज्याच्या नाही लक्षात येत त्यांनी काय करायचं, डायरेक्ट त्याला डिफरन्शिएट करा. कोणत्या फॉर्म्युल्याने, एक्स रेस टू एन ने, एन एक्स रेस टू एन -1 ने करा. याला केल्यावर काय ते एन कोण आहे -1, एक्स कोण आहे टी प्लस 5 चा पॉवर -1, एन -1 म्हणजे -2. तर हा मायनस वर ठेवा 1 आणि हा पॉवर 2 खाली आणा, असं होईल. समजलं. याला असं पण लिहितात. हा, कारण आपण एन -1 करतो ना, तर -1 मध्ये -1 केल्यावर काय येईल, -2 येईल. ते जर नाही कळलं बघा, 1 अपॉन एक्स चं डिफरन्शिएशन -1 अपॉन एक्स स्क्वेअर आला. हे बघा, हे चालेल की नाही. आता याच्यामध्ये चेन रूल लागतो, कारण हे पण एक फंक्शन आहे टी प्लस 5, पण टी प्लस 5 चं डिफरन्शिएशन 1 असते, म्हणून आपल्याला वेगळं काय करायची गरज नाही. आता हे झालं तुमचं व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी कडून कुठं जायचंय, ऍक्सिलरेशन. आता डीव्ही बाय dt करायचं, ते काय असेल ए. समजून घ्या, हे तुमचं इक्वेशन 1 आहे. व्हेलॉसिटी आली. आता ऍक्सिलरेशन करूया. ऍक्सिलरेशन साठी एक काम करा, याला मायनस असंच ठेवा, याला टी प्लस पाय करा, या 2 ला वर पाठवा मायनस मध्ये. आता याला डिफरन्शिएट करणं सोपं आहे. पहा काय करता येईल, आधी फंक्शन लिहितो, हे व्ही आहे. ठीक आहे, काय नाही, हे मायनस इथं दिलं ना मी 1. आता 1च असते ना, काय झोप झाली नाही वाटेल तुझीच. आता बघा, व्हीच आहे ना हे, तर आपल्याला काढायचे ए. ए म्हणजे कोण असेल, डीव्ही बाय dt. आता याला बघा, आपण काय करतो, हे मायनसला मायनस, एन एक्स रेस टू एन -1. एन कोण आहे -2, एक्स कोण आहे टी प्लस 5, एन -1 कोण होईल -3. तर बघा काय झालं, हे झालं +2 झालं. आता या खाली कोण येईल 1 अपॉन टी प्लस 5 चा क्यूब. त्याला खाली घेतलं ना आपण. आता तुम्ही चेक करा, वर आला 2, खाली टी प्लस 5 चा क्यूब. आता एक काम करा, आपल्याला ह्याच्यासोबत याला मॅच करायचंय. तर तुम्ही जर नीट पाहिलं तर ह्याला मी असं लिहितो बघा, ऍक्सेलरेशनला 2 सेपरेट करतो
आणि खाली लिहितो या पद्धतीने. ठीक आहे. आता ह्याला आपण अजून एक काम करू, याचे दोन पार्ट्स करू. हा 1 इथे काय 2 आणि खाली इकडं कोण येईल हे 1. पॉवरला स्प्लिट करा, 3 चे पॉवर 2 पार्ट मध्ये करा. असं करण्याचा फायदा बघा, हा 2 घ्या आणि हा कोण आहे बघा, हा आहे का, हा x आहे का, सॉरी ह्याला नाही, याला घ्या, याला घ्या. हा कोण आहे पहा सर, हा तर v आहे, दिसते v आहे. हो ना, मग v चा निगेटिव्ह आहे, असं लिहा. हे 2 घ्या, हा मायनस v करा. हा निगेटिव्ह आहे ना v चा, v निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा त्याचा निगेटिव्ह आहे. आणि इकडे कोण आहे 1/t+5. मग आता मला सांगा, ऍक्सिलरेशन इथे काय दिसायले? हम्म हा कोण आहे मग अजून नीट पाहिलात तर, हा -2v झाला. सर हा तर याचा स्क्वेअर रूट पण आहे, दिसते स्क्वेअर रूट आहे की नाही, 1 चा स्क्वेअर रूट 1 आणि t+5 चा स्क्वेअर रूट. तर हा ऍक्च्युली कोण आहे, हा आहे रूट ऑफ v. तर बघा a झाला -2 आणि हा पॉवर v आणि हा v, हा पॉवर 1/2 आहे. तर याचा 1 आणि याचा +1/2, तर -2 v चा पॉवर 3/2. म्हणजे सांगा आता कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऍक्सिलरेशन कोणाला प्रोपोर्शनल आहे, v चा पॉवर 3/2 ला. तर v चा पॉवर 3/2 आहे, म्हणून ऑप्शन 1 इज द आन्सर. याला विचार करून लिहायचं होतं. एक बेटर क्वेश्चन असे असतात, तुम्हाला एखादा क्वेश्चन फिरून येणारा असा येईल. बघा आपण काय काय केलं केलं काय काय हे समजून घ्या. आपण आधी x ला t च्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट केलं, v आलं, हा v आहे, ठीक आहे ना. v ला परत डिफरन्शिएट केलं, इथे कोण भेटलं a. याला आपण स्प्लिट केलं पॉवर 2 आणि पॉवर 1 मध्ये, हा कोण आहे -v आहे. तर 2 -v काय झाला -2v. आणि हा ऍज इट इज आहे, हा कोण आहे, याचा स्क्वेअर रूट आहे. ठीक आहे. आता निगेटिव्ह लिहायची गरज नाही, स्क्वेअर रूट आपण पॉझिटिव्ह घेत असतो, म्हणून हा मायनस घ्यायची गरज नाहीये. तर हा रूट व्ही आहे. रूट व्ही ला काय लिहिता येते, व्ही चा पॉवर हाफ. इथे व्ही चा पॉवर हाफ आणि इथे व्ही चा पॉवर 1. सेम बेस, पॉवर्स आर ऍडेड. नाही ना, पण इथं तू एकदा व्ही घेणार आणि एकदा एक्स घेणार, तर तो पॉवर ऍड करू शकशील का, बेस बदलतील ना, बेस बदलतील की नाही. तुझा डाऊट बरोबर आहे. मी जर इकडे व्ही घेतलं आणि इकडे एक्स घेतलं, तर हे इक्वेशन असं दिसेल ना, 2vx दिसेल. या दोघात काय करते तू, असं ऑप्शन आहे का कोणतं? आपल्याला विचारले ऍक्सिलरेशन कोणासोबत आहे, तू घेऊ शकते डिस्टन्स सोबत, पण इथे व्ही पण राहील ना मग. तर आपल्याला व्ही आणि एक्स असे दोन आणून उपयोग नाही व्हेरिएबल. एक तर तुम्हाला सगळं एक्स आणावं लागेल, नाही तर सगळं व्ही आणावं लागेल. पण हा कोण होता, हा तर वीस होता ना पूर्ण, मग ह्याला पण व्ही मध्येच लिहा. मग हे ओव्हरऑल व्ही मध्ये लिहिल्यावर पॉवर 3/2 होते. नाही असं आहे, समजून घ्या. हे मस्त क्वेश्चन असतात असे. चलो नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन. चला थोडस आपल्या चेहऱ्यावर दिसू द्या काहीतरी जमायले म्हणून. एका पार्टिकलचं मोशन आहे, पार्टिकल गोज अ स्ट्रेट लाईन, आणि त्याचं पोझिशन आहे x = 32t - 8t³ 4 या फंक्शनने. हा, फाइंड acceleration when particle is at rest. केला होता आपण असा एक क्वेश्चन.
ऑप्शन्स आहेत -16, -27.6, 32 आणि 16. यामध्ये कसं आहे, हे आहे आपलं फंक्शन पोझिशन टाइम. समजून घ्या. आपल्याला काय करायचंय, ऍक्सेलरेशन मी तुम्हाला शिकवलेलं आहे. एस कडून कुठं जायचं, व्ही कडे, व्ही कडून ए कडे, तर डिफरन्शिएशन इथून इथं जायचं ना आपल्याला, तर 2 वेळा डिफरन्शिएट करायचंय. तर एक्स ला डिफरन्शिएट केल्यावर काय येणार, व्ही. व्ही आहे याचं डेरिव्हेटिव्ह, 32t चं डेरिव्हेटिव्ह 32. या 8/4 ला बाहेर काढा, याचं काय येते, एन एक्स रेस टू एन मायनस 1. तर ओव्हरऑल हे किती झालं, 32 मायनस 24t²/4. याला तुम्ही अजून सिम्प्लिफाय करा, 4 नच करा डायरेक्ट. इथं डायरेक्टच वरच करता येईल आपल्याला, आपलं एक स्टेप कमी होईल. हे डायरेक्ट डिव्हिजिबल आहे ना, त्याला पाहिलंच नाही मी, हा 2 आहे. 6t². हे झालं तुमचं व्हेलॉसिटीचं फंक्शन. आता एक काम करा, आपल्याला काय म्हणलेलं आहे की पार्टिकल ऍट रेस्ट. पार्टिकल रेस्टवर केव्हा येतो, जेव्हा व्हेलॉसिटी 0 होते. ठीक आहे. ऍट v इज इक्वल टू 0, पार्टिकल बिकम्स रेस्ट. म्हणजे व्हेलॉसिटीचं जे फंक्शन आहे याला 0 करा. तर 32 काय झाला, 6t². t² काय झाला, 32/6. तर हा किती असतो, 6×5 = 30. ठीक आहे. 6×5 = 30, उरले 2. 6 दोन्ही 12. ठीक आहे. 6 ने डिवाइड करू ना आपण, 6×5 = 30, उरले 2. पॉइंट दिला, इथं 0 झाला. 6×3 = 18. ठीक आहे, 6×3 = 18. तर अप्रॉक्सिमेटली किती येईल, का टाइम चुकला माझा, नाही हे तर फंक्शन बरोबर आहे, फंक्शन बरोबर आहे ना, 6t², बरोबर. थांबा, इथं बघा, लहान करू आपण ह्याला, हे थोडं जास्तच मोठं झालं. t² ला लिहा 32/6, त्याला घ्या 16/3. आता एक काम करा, तर t किती येते ते द्यायला, मग इथं इथं काहीतरी इथं चुकलंय. ठीक आहे, असो. आपण एक काम करू, टीचा स्क्वेअर रूट घ्या आणि टी पॉझिटिव्ह राहणार, त्याच्यामुळे स्क्वेअर रूट घेऊन घ्यायचे, दोन प्लस मायनस करायची गरज नाही. तर 3×5 = 15, उरला 8. 3×3 = आता हे असंच चालत राहणार. 5.3 येतो टाइम. हा ठीक आहे ना, हे टी आहे. हा, तसं नाही करायचं, माझं तसं यायला असं डायरेक्ट नाही म्हणायचं बेटा. हे टी झालं तुमचं, करून तर बघावं लागेल तुम्हाला. आता तुम्हाला काय करायचंय, ऍक्सेलरेशन काढायचंय. ऍक्सेलरेशनला टी आला ना आपल्याकडं, याला डिफरन्शिएट करा. 32चं डेरिव्हेटिव्ह 0 आणि याचं किती येतं, 12t. दिसलं, 12t. म्हणजे ऍक्सेलरेशन आहे -12t. -12 आणि टी किती होता, वाटल्यास असेल या 16/3 हा होता ना तो. नाही, स्क्वेअर रूट घेऊन या, सॉरी. तो किती होता, 5.3. 12×3 = 36. 60, 12×5 = 60, 3 = 63. हा, याच्या ऑप्शन मध्ये गोंधळ आहे किंवा काहीतरी फंक्शन मध्ये गोंधळ आहे. याचा आन्सर काय यायला पाहिजे, -63.6 यायला पाहिजे. इथे यानं ऑप्शन मध्ये गोंधळ घातला, हे चुकलं त्याचं. हो ठीक आहे, डेसिमल मध्येच आहे, पण हे ऑप्शन मध्ये चूक आहे. ठीक आहे. आता a point moves along x axis. एक ऑब्जेक्ट किंवा एक पॉइंट x axis च्या along जातो
त्याचं ऍक्सेलरेशन टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आहे 6t+5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. If it starts from origin, then distance covered in 2 seconds. काय करणार? कारण बघा ऍक्सेलरेशन कडून डिस्टन्स कडे जायचंय. आपला जो हा मेथड आहे, आपल्याला जायचंय आता असं, इकडे जायचंय म्हणजे इंटिग्रेशन. तर तुम्हाला या फंक्शनला इंटिग्रेट करायचंय. चला 20, 18, 16 आणि 25 काय ते पहा. समजून घ्या आपल्याकडे फंक्शन आहे ऍक्सेलरेशन. a इज इक्वल टू 6t+5. ऍक्सेलरेशनला वेलॉसिटी मध्ये न्यायचं, त्याचं इंटिग्रेशन करा 6t+5 च. टी च्या रिस्पेक्ट मध्ये करतोय आपण, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. तर पहा 6 घ्या, इथे काय ते x⁻n+1. ह्याचा n किती आहे? 1 आहे. n+1/n+1. 6 बाहेर येत असतो, मल्टिपल जो असतो मल्टिपल बाहेर येत असतो. ठीक आहे, 6t²/2 आणि 5 च्या पुढे इकडे बघा, लक्ष द्या, इथे t चा पॉवर 0 आहे, काही नाही म्हणजे. तर n+1/n+1 काय येतं? तर याचं डायरेक्ट येते 5t. कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय असते? इंटिग्रेशन 1 असते. हे बघा, कॉन्स्टंट सोबत तुम्हाला एक x लावायचा असतो. फाय असेल तर डिफरन्शिएशन 0 असतं, पण इंटिग्रेशन 5x असतं. तर इथे x च्या जागी कोणी t आहे, म्हणून आपण याचं इंटिग्रेशन 5t लिहिणार. हे काय झालं तुमचं पहिलं. याला 3 करा, तर इथून वेलॉसिटी किती आहे? 3t² + 5t. हे झाली वेलॉसिटी. आपल्याला विचारले डिस्टन्स कव्हर, म्हणजे तुम्हाला पुन्हा काय करायचंय, वेलॉसिटी डिस्टन्स काढायचा असेल तर परत इंटिग्रेशन करा याला. आता काय येतं बघा, 3t³/3. इथं काय येते 5t²/2, n+1/n+1. तर 3 केलं, इथे किती आलं t³ आणि इथं आलं 5/2t². बस. आता याच्यात तुमचं हे आलेलं फंक्शन आहे. तुम्हाला 2 सेकंड्स मध्ये काढायचंय, म्हणजे 0 to 2 जायचंय. इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत आहे? 2 सेकंड्स. आणि रेस्ट पासून, ओरिजिन पासून स्टार्ट केलं म्हणजे 0 पासून केलं, तर 0 to 2 जायचंय आपल्याला. तर टी ची अप्पर लिमिट 2 ठेवा. तर काय ते 2³ + 5 2²/2 याली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. हे तर 0च आहे, तर 0च येणार. तर 2^3 8, हे झाला 4/2, इथं आलं 2, 5 2 10, म्हणजे 18. तुम्हाला t² इंटिग्रेशन t³/3 इथे इथे हो ना, 5 इंटिग्रेशन 5t असते. मी आता काय सांगितलं तुम्हाला, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 आणि कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन x. आता 1 असेल तर x, 2 असेल तर 2x, 5 असेल तर 5x. आता इथे x चं काम t करत आहे, एवढाच फरक आहे. आता यामध्ये तुम्हाला इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स, समजा एका याचं फंक्शनचं ऍक्सेलरेशन आहे 2t² + 3. ठीक आहे, तर तुम्ही काढा फाइंड डिस्टन्स कवर्ड इन फर्स्ट 3 सेकंड्स. काढून बघा. पहा, ए कडून आपल्याला फर्स्ट डिफरन्शिएशन इंटिग्रेशन करून वेलॉसिटी काढा. इथे येते 3³ /t.
आणि 3च्या इथे 3t, म्हणजे हे झालं तुमचं v, 2t³ / 3 आणि हा 3t. आता s काढायचे ते ह्याला इंटिग्रेट करा. 2/3 ते t⁴/4 आणि ते t²/2. ठीक आहे. तर ह्याने याला डिवाइड केलं, हे 2 आलं. तर t⁴, अरे ते नंबर आहे ना साधा. हे झालं असं. आता याला तुला जर वाटलं तर या दोघांचा बेस सेम करा. याला 3 ने मल्टिप्लाय करा तर 6 होतं. तर t⁴/6 आणि हा येतो 6t²/, इथे आपण किती नाही, इथे 6 नाही, 9 येईल का. 3 ने करतोय ना आपण वर खाली. बेस सेम करायचं मला, बाकी काही नाही. बेस सेम केला. आता मला इंटिग्रेशन कुठून लिहायचे, फर्स्ट 3 सेकंड्स, 0 to 3 झालं. आता हे झालं t⁴ 9t²/6. तुम्हाला एक फंडा सांगतो, जो मल्टिपल असतो 1/6 किंवा असा, त्याला नेहमी इंटिग्रेशनच्या बाहेर ठेवायचं, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन सोपं होते. हे असं. ठीक आहे. आता हे झालं 1/6 t⁴. आता इथं तुम्ही पहिल्यांदा काय ठेवा, 3 ठेवा. 3⁴ 9 3² -0. तर हे 1/6, हे किती झालं, 3चा पॉवर 4, 81. ठीक आहे. 81 आणि इथे 3चा स्क्वेअर 9, इथं 0. ते 1/6, इथे झालं 81 + 81, हे 81 आहे ना, 2 162. याला लहान करा, हे असं. आता याला करा, तुमचा आन्सर 27 येईल. हा, तो काय नाही, तो फक्त याला ऍज इट इज ठेवून केलं. मी तर सिम्प्लिफाय केलं. 27 इज द आन्सर.